तर जे प्रॉब्लेम्स आहेत शक्यतो आपल्या नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये ते आढळूनच येत आहे. हो. कडक जमीन होती, लोक हायड्रॉलिक नांगर पलटी नांगराचा वापर करतायत तरीही व्यवस्थित नांगरट होत नाही. म्हणजे हा कुठेतरी त्याच्यामध्ये 20 सेंटीमीटरच्या खाली उलथापालथ होत नाही. तर सबसॉइलर हे असं आहे की जे 2 ते 2.5 फुटापर्यंत खोल जाते. जर आपण म्हणलं की खडकाळ जमीन असेल तर तिथे एवढं खोल करण्याची गरजच नाही. आपल्या इकडची सॉइल आहे ती जाणं आता तुम्ही जर बघितलं तर हे इथपर्यंत खोल गेले, म्हणजे जवळपास 2.5 फूट हे खोलवर गेलेले. हे ट्रॅक्टर चलित आहे, याला इथे गिअर बॉक्स दिलेला आहे. जी काही पीटीओ पॉवर जी आहे ते गिअर बॉक्स थ्रू याला व्हायब्रेशन देतो. म्हणजे व्हायब्रेशन दिलं म्हणजे काय, जेव्हा ते जमिनीत जातोय आतमध्ये क्रॅक्स डेव्हलप होते. क्रॅक्समुळे काय एअर सर्क्युलेशन आहे, पाणी इन्फिल्ट्रेशन आहे, या गोष्टी होत आहेत. मग हे कुठेतरी शेतकऱ्यांनी करणं हे कमी खर्चामध्ये. याला जर एकरी जर खर्च बघितला तर आपण 1200 ते 1500 रुपये येतो. नांगरणी करायची असेल याची हायड्रॉलिक नांगर किंवा पलटी त्याला 2,500-3 हजार रुपये मिनिमम लागतो. आणि ते दरवर्षी केलं तरी इफेक्ट येत नाही. याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 वर्षानंतर करायची. याच्यामुळे हे खोल जेव्हा जातं, जे काही आपले मूळ असते पिकांचे ते इझिली अन्नद्रव्य घेऊ शकतात, खोलवर जाऊ शकतात. आणि हे स्पेशली सोयाबीन असेल, कॉटन असेल, ऊस असेल, हळद असेल, या पिकांसाठी अतिउत्तम आहे. आणि आपण जर पाहिलं तर ते आपल्याकडे सगळ्याच पिकांसाठी हे उत्तम आहे. 2.25 लाख कॉटन आणि 4 लाख सोयाबीन, म्हणजे आपल्याकडे हे ऍक्च्युली आता याच्यामध्ये काय आहे, कधी कधी ते आमच्या शेतातून पाणी उताराला त्या दिशेनं करणं गरजेचं आहे. जिथं पाणी कमी आहे, मॉइश्चर कमी आहे, तिथं उताराला आडव्या दिशेनं करणे हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात. हे सिंगल टाइम व्हायब्रेशन याच्यासाठी पण आणि कठीण वेगवेगळ्या शेपचे पण असतात. ज्यांच्याकडे खडे दगड जास्त आहेत त्यांना हे शँक जे आहे तर सी शेपचं असतं, म्हणजे ते दगडामध्ये मोडतं. याची कॉस्ट सर हे जे 30,000 ते 80,000 उपलब्ध आहे. आपलं व्हायब्रेटिंग आहे त्याच्यामुळे हे 80,000 मिळालेलं. याच्यावर सबसिडी पण आहेत. 40 ते 50% सबसिडी आहे. घेऊ शकतात लोक.